שמח, חג אורים שמח. בעזרת השם ממש, זה תמיד ליון पाठवला. כי חג אורים זה חג חנוכה जो आहे तो खग व्हेरी स्पेशल खाग आहे की ज्याच्यामध्ये באמת ज्याच्यामध्ये ממש बरेचशीच्या स्टार्टिंगला ऑलरेडी लिहिलं आहे. अरबा गलुयोत जे आहेत, अरबा जे आपले फोर्स जे एक्झाईल आहेत त्याच्याबद्दल तिकडे डिस्कशन केलं आहे. आणि तिकडं लिहिलं आहे तोऊ ובוהו וחושך. खोशेक बोलतात, खोशेक कुठला गलूत होता तर बोलतात खोशेक गलूत होता आपला यवानचा. यवान म्हणजे ग्रीसचा जो गलूत होता त्याला बोलतात यवान. आणि तो कशासाठी आला? तो आला आपल्याला कॅन्सल आउट करायला तोरासाठी, तोरामध्ये कॅन्सल आउट करायला. कॅन बेमेत बाकीचे सगळे जे गजेरोत होते ते रिलेटेड होते तोरासाठी. कॅन पोषकोदेश वगैरे त्याचे जे आपण जे हे आहेत ते सगळे रिझन्स आपण कधीतरी डिस्कस केले होते. बेंदा आपण आपला सीओम कडे जास्त लक्ष देऊ. फक्त सांगायला किती इम्पॉर्टंट आहे की ह्या सगळे जे 8 दिवस येत आहेत त्याच्यामध्ये तोरा दररोज शिकायसाठी बेमेत लोकांना तेव्हा यवानीच्या दिवसांमध्ये ग्रीसच्या गलूतमध्ये त्यांना जाऊन लपून तोरा शिकायला लागायचा. आणि तिकडनं जेव्हा ते तोरा शिकले त्याच्यामधनं तो ओर बाहेर आला. तो जो लाईट जी आली ती ती लाईट आपण बेमेत इकडे रिव्हील करू या दिवसांमध्ये जेव्हा माणूस येते बेमेत आणि तोराला तो चिकटते, तोराला तो शिकते. कारण की दुसरा कुठला ऑप्शन नाहीये त्याच्याकडे. याला इनकेन दिये दबूक बतोका तो तोराला जर चिकटलेला नसेल तर शिव गलू ते पण जसं तिकडं पण ते आले पहिले बोलले स्पोर्ट मध्ये हे कर तुला बाकीच्यांमध्ये स्पार्टा ते स्पार्टा स्पोर्ट्स मध्ये तू इन्व्हॉल्व्ह हो. चांगल्या चांगल्या शब्दांनी त्यांनी बोलायला चालू केलं ना ऐकायला. मग झिरो टाकले आणि अल्टिमेटली कशाला तर फक्त तोरामध्ये कॅन्सल आउट करायसाठी. मेमेत ही जी गोष्ट आहे तीच फक्त या दिवसांमध्ये आहे. जसं लिहितात मिकेच केन आपल्याला माहिती आहे परशा आपला पुढचा जो परशा आहे तो आहे परशात मिकेच. कॅन योसेफ चदीक डेप्स मध्ये होते प्रिझन मध्ये. आणि सामकेच लखोशेक म्हणजे सामकेच लखोशेक बोलतात. त्याचा अर्थ आहे मिकेच. सामकेच लखोशेक बोलतात त्यांनी त्याचं लाईट जी आहे ती बंद केली तिकडनी. जसं असे आपण बघू किती आपल्याला एक्सप्लेन करता येईल आपल्या लास्ट चॅप्टर मध्ये पण परशाचा आपला पेरेक जो आहे तो चालू करते तेवेत असावा बेतेवेत त्याचं फास्ट त्याच्या आपण चालू करेल. נכון आपण खूप सारे इयर्स जे आहेत ते आपण बघू. आणि एक पसूक आहे टुवर्ड्स द एंड त्याच्यामध्ये अख्खाच्या अख्खा बुक दानियलचा बुक जो आहे तो एर्मियाऊ लिहितात. आणि इकडं आपण आपला बुक कन्क्लूड करू फॉर अ न्यू बिगिनिंग बेसा शेम. पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण बघायला चालू करू निवीम. निवीम हरिशोनी म्हणजे इशायाऊ, इर्मियाऊ, यहेस्केल केन त्यांच्याबद्दल आपण बघू. आणि तिकडे आपण बघू की बेमेत किती किती ट्रूथ आहे आणि किती जो गोष्ट होती की जी खरी येते टुवर्ड्स एंड डिटेल्स मध्ये की जी अप्लाय होते आपल्या दिवसांमध्ये पण. आणि बिझनेस आपण डिटेल्स मध्ये बघू. बेमेत मी ऑलरेडी त्याचा अभ्यास चालू केला त्या पुस्तकाचा. बेमेत ते वेगळ्या लेवलचा मुसार आहे की कारण की तो नवी नवी आपण शिकतो नवी ज्या ज्या लोकांना रिव्हलेशन्स झाले होते त्यांचं पुस्तक आहे. बेझा शेम याच्यामध्ये जे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये कम्प्लिशन आपल्याला मिळेल. आणि ऑब्व्हियसली माणूस मिनिमम तो त्याला पाहिजे की तो तनाख जो आहे तो कम्प्लीट त्याला माहिती असेल. नवीम वगैरे जे तुम्ही बघा आज पण चॅप्टर्स मध्ये आपण बघू काय विचारा चोम गिदाली कशासाठी करतात सांगतील तुम्हाला उत्तर. पण आतमधनं शिकायला ती जी व्हॅल्यू जी आहे ती ती जो शिकते त्याला त्याचं माहिती आहे त्याचा किती तो त्याला तो डिअर आहे काय ज्याला आतमधनं शिकते तो नाही की तुला उत्तर देते आणि जो का चोम गदाल्याच्या बद्दल बेमे ते इस्माईल बिन अखिकामनी जे केला ते ठीक कोण होता काय होता ते दुमूत जे आहे ते आतमधून जोपर्यंत बघत नाही. आणि आपण जो शिकतोय तो आपण बेमेत कोल शबुआ डिटर्मिनेशन बोलतात ना मिसिऊत नेफेश दररोज आपण येतो बसतो. हा बेमेत एंड आहे. हा ही जी गोष्ट आहे की जो बेमेत माणूस येते प्रत्येक हॉटेलला बसते शिकते सगळ्या गोष्टी कॅन्सल आउट करते तो येऊन बसते. त्याला बाकीमध्ये कशामध्येच त्याला इंटरेस्ट राहत नाही. जो माणूस बेमेत शिकडल्या तोरामध्ये त्याला नाही कोण इंटरेस्ट नाही. ओ बीबी प्राईम मिनिस्टर आहे ओ दुसरा कोण प्राईम मिनिस्टर काय फरक नाही पडते का कारण की अल्टिमेटली त्याला दिसते की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रिव्हियल आहेत जे मेन इकार आहे त्याच्यामध्ये. तर तसं आपण चालू करू आपला चॅप्टर लास्ट चॅप्टर आपल्या बुकचा किंग्सच्या बुकचा स्टार्ट करायसाठी नवीचं नवीन नवीन पुस्तक लिहिला इकडे बिशनात. थोडस रिवाइज करू फक्त मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितला होता की नेबुखादनेच्चारनी
नेबुखादनेच्छरनी यरुशलेम मधनं दोन राजा आहेत योयाकीम त्याला मारला आणि योयाकीनला त्यांनी चेंज केलं त्याचं नाव चितकियाऊ. चितकियाऊ होता योयाकीनचा भाऊ आणि योयाकीमचा दोध त्याचा अंकल होते. केन आणि त्यांनी त्याला चेंज केला आणि इकडून बोलायचं नाव चितकियाऊ का ठेवला तर बोलता आता आता तजदीक अलेखा आहे दिन. तू जर माझ्यावरती रिव्होल्ट केलास तर तू त्याचा दिन देशील आणि तू त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असशील. आणि हे आपण बघू आजच्या चॅप्टर मध्ये. बेसा आपण प्रयत्न करू गमारोत पण आणण्यासाठी. चॅप्टर थोडासा लॉंग आहे आणि इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला कव्हर करायला लागणार आहेत. त्यामुळे मी प्रयत्न करेन की मी तुम्हाला खजाल सांगीन आणि प्रयत्न करेन जिकडे नाही जिकडे पॉसिबल आहे विदाऊट रीड करताना. तर लिहिला इकडे वही बिशनात तिशीत למולכו בחודש העשירי בעשור לחודש בא נבוכדנצר מלך בבל וכל חילו על ירושלים ויחן עליה ויבנו עליה דייק סביב. बोलतात 9 वर्ष जेव्हा चितकियाऊ जेव्हा राजा होते तेव्हा בחודש העשירי, חודש העשירי בעשור לחודש म्हणजे तेवेतच्या महिन्यामध्ये 10व्या दिवशी त्यांनी काय केला बा नेबुखादनेच्छर. आणि आपण बघू पुढे जाऊन की नाही बेमेत नेबुखादनेच्छर एला नेबुखरजदान जो होता सारा तबखीम त्याचा मिनिस्टर होता जो रिस्पॉन्सिबल होता मर्डर मारून टाकायचा त्याचा जो मिनिस्टर होतो. आणि त्याला बोलतात नेबुखादनेच्छर का कारण की बोलतात त्याची जी भीती होती नेबुखादनेच्छरची त्याच्या तोंडावरती अशी होती की जसा काय नेबुखादनेच्छरच्या समोर उभा आहे. म्हणजे तो माणूस होता तो हादूक होता. तो त्याच्या बॉसला एकदम कमिटेड होता की त्याची भीती जी होती जरी तो बावेलमध्ये म्हणजे तो तिकडं इराकमध्ये होता आणि हा नेबुखादनेच्छर होता इस्रायलमध्ये यरुशलेममध्ये. पण त्याची भीती त्याची जी इमेज जी होती त्याच्या समोर प्रत्येक वेळेला डोळ्यासमोर ती. शुभ आपण डिस्कस करू तिकडे ऑपॉर्च्युनिटी आहे तिकडे नेबुखादनेच्छरची धमूत आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू की बरेचसे लोक का नेबुखादनेच्छर बोलल्यावरती त्यांची फापलायची. बोलतात इकडे वही बेशनात चीत 9व्या वर्षी लेमोल्खो बेखोदेश आसेरी 10व्या महिन्यामध्ये बेआसोर לחודש 10 तारखेला बा नेबुखादनेच्छर मेलक बावेल וכל חילו त्याची अख्खीच्या सैना על ירושלים ויחן עליה ויבנו עליה דייק इकडे राशी लिहितात तर्गुम योनातान करकुम म्हणजे दय्यक म्हणजे जे त्यांनी त्यांच्या यरुशलेमच्या सराउंडिंग मध्ये त्यांनी तिकडं वॉल्स बांधल्या की कोण येणार जाणार नाही चारी साईडनी काय म्हणजे कोणाला एंट्रन्स नाही एक्झिट नाही काय नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिकडं यरुशलेमला ट्रॅप केल्यावरती कधीतरी ते पडल काय मोठी तिची सीड आहे बोलतात इथपर्यंत या पॉइंट पर्यंत. पण बघू ऍक्च्युली पुढच्या पसुकीमध्ये कोणी पण यरुशलेमला कॉन्कर केला नव्हता त्याची भिंत तोडून. त्याच्या भिंत ज्या होत्या त्या स्पेशल भिंत होत्या त्यांना कोणीच तोडू नाही शकला होता जसं आपण ऑलरेडी बघितलं. ते बाहेर निघाले चितक्याऊ पण मागच्या वेळच्या चॅप्टर मध्ये बघितलं ते बाहेर निघाले आणि त्यांनी पकडला योयाकीम बाहेर निघाला आणि मग त्याच्यानं त्याला पकडून घेऊन गेले. पण आतमध्ये येऊन नाही झाला होता. पण इकडं बोलतात की त्याच्यावरती मचोर टाकला म्हणजे त्याच्यावरती सीज टाकली. अबू दरम इकडे लिहितात इकडनं शिकतात की असावा बेतेवेत बोलतात असावा बेतेवेत जर शब्बातच्या दिवशी जरी आला असता शब्बातच्या दिवशी जरी हा फास्ट आला असता तो एवढा सिरियस फास्ट आहे की आपण शब्बातच्या दिवशी पण फास्ट केला असता जर तो असारा बेतेवेत आला असता शब्बातच्या दिवशी तर. आणि तिकडं अबू दरम रिशोनिम होते काय रिशोन होते मफरशीम तिकडे लिहितात का अबू दरम असे बोलतात की लो हाया मात्सोर बेरुशालाइम म्हणजे यरुशालाइम सीज वर त्याच्यावरती नाही पडला जोपर्यंत लो हाया खिलूल शब्बात बा म्हणजे जोपर्यंत खिलूल शब्बात जोपर्यंत लोक शब्बात तिकडे पाळत होते यरुशालाइम मध्ये तोपर्यंत कोण त्याच्यावरती सीज पण नाही टाकू शकला होता. कम्प्लीट सीज जसा नेबुखादनेच्छरने टाकला त्याच्यापेक्षा जास्ती सीज जो होता तो कोणी नाही टाकू शकला होता. याला तिकडे त्याने शब्बात तोडायला चालू केला आणि त्यामुळे तिकडे त्याच्यावरती सीज पडला. आणि त्यामुळे अबू दरम लिहितात की जरी
10 बतेवेत 10th ऑफ तेवेत जर शब्दाच्या दिवशी आला तर शब्दाच्या दिवशी आपण फास्ट केला असता. का? कारण की ती स्टार्टिंग आहे, ही स्टार्टिंग आहे अनुजची, ही स्टार्टिंग आहे वाईट गोष्टीची. ती सगळ्यात जास्ती स्ट्रॉंग आहे अफिलू नंतर. ऑब्विसली आपण बघू ऑलमोस्ट 3 वर्ष इकडे देतात, पण 18 मंथ्स ऍक्च्युली कॅन मोस्ट डिफिकल्ट होते. या 18 मंथ्स मध्ये हाशिमने अजून म्हणजे जसं आपण बघितला कॅन मामाश कॅन शोफ्तीमच्या पुस्तकापासून आपल्याला माझ्या शोफ्तीम योशुआच्या पुस्तकांपासून बघितलं आपण कॅन जिकडे पाप झाली तिकडे हे झालं तिकडे वाढला. हाशिम ऑपॉर्च्युनिटी जसं मिद्राश लिहिते 900 वर्ष 900 वर्ष हाशिम नवी दररोज नवी पाठवते. 3 वर्ष 3 वेळाला ऐकावते त्यांना चुवा करा चुबा करा चुबा करा आणि लोक कंटिन्यू करतात त्यांच्या सेम मार्गाने. आज बोलतात काय कधीतरी एंड होईल. इकडं पण नेबुखादनेस्सर जो ऑलमोस्ट जसं काय वर्ल्ड त्याच्या हातामध्ये होता काय अख्खाच्या अख्खा वर्ल्ड त्याच्या हातामध्ये होता. त्यांनी 18 वर्ष सीज टाकली आणि यिर्मियाहूच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण बघू की यिर्मियाहू त्या सगळ्या राजांना सांगत होते की तुम्ही त्याचं तुम्ही ऐकाल त्याला रिवोल्ट नाही कराल तर तो आपला टेम्पल पण डिस्ट्रॉय नाही करणार. जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला वाचून दाखवला मिद्राश मध्ये की नेबुखादनेस्सर जो होता त्याने टेम्पल डिस्ट्रॉय केला कारण की तिकडचे किंग्स जे होते ते रिवोल्ट करत होते त्याच्यावरती. त्याला हाशिमच्या नेगेत इंटरेस्ट नाही घ्यायचा होता, हाशिमच्या नेगेत तो नव्हता. आणि आपण बघू आज पण बेजा हाशिम कुठे ते कुठल्या कुठल्या मिद्राशीमध्ये तो बेमेत हाशिमच्या अगेन्स्ट जायला हे नव्हता. तो घाबरून होता हाशिमला. पण काय जिकडं त्याचा इगो हर्ट केला, जिकडे त्याला तुम्ही रिस्पेक्ट नाही दिला तिकडे त्यांनी मग विचार नाही केला. जो अल्टिमेटली त्याच्या पण पुस्तकात त्याचा पण आपण एंड बघू आणि त्याचा पण आपण डिस्कशन करू कॅन. पण बिझमानो बेईतो जेव्हा आपण येऊ तिकडे तेव्हा बोलतात तिकडे ותבוא העיר במצור עד 12 שנה למלך צדקיהו. म्हणजे 11th इयर मध्ये त्यांनी टाकला, नो स्लिखा 9th इयर मध्ये त्यांनी टाकला आणि 11th इयर पर्यंत तो माचोर मध्ये होता. तिकडे सीज होती नेबुखादनेस्सर होती. בתשעה לחודש ויחזק הרעב בעיר ולא היה לחם לעם הארץ. כן, 9th month मध्ये त्यांना तिकडं भूक पडली आणि लो आया लेखेम לעם הארץ. लो आया लेखेम לעם הארץ. तुम्ही बघाल आता तुम्ही चॅप्टर शिकताय כן 10 בטבת दिवशी कीनामध्ये तिकडे आपण बोलतो की कराव नेबुखादनेस्सर आला येईल. कराव म्हणजे त्याने तो जवळ आला सिटीच्या यरुशलेमच्या जवळ आला. इकडे आपण या चॅप्टरचा आपण डिस्कशन या चॅप्टर मध्ये आपण शिकतो की तो त्यांनी जवळ आला, त्यांनी सीज टाकली, तो चालू झाला तिकडनं. כן בתשעה לחודש, 9th म्हणजे 9th ऑफ द मंथ. कुठला मंथ इकडं नाही लिहिलाय, पण इर्मियाहू मधला लास्ट चॅप्टर जो आहे तो सिमिलर चॅप्टर आहे ना. लास्ट चॅप्टर 36 नून बेत वाव तो गेल तो नून बेत तिकडे चॅप्टर मध्ये तिकडं बेमेत तिकडं लिहितात तमूजच्या महिन्यामध्ये. तमूजच्या महिन्यामध्ये इकडे महिना कुठला महिना तो नाही लिहिलाय. בתשעה לחודש יחזק הרעב בעיר ולא היה לחם לעם הארץ. इकडे लिहितात מפרשים לעם הארץ, ऍक्च्युली खजा लिहितात מסכת סנהדרין मध्ये לעם הארץ לא היה לחם אבל לתלמידי חכמים כן היה לחם. बोलतात तलमिदे खखामीम जे होते त्यांना त्यांना तिकडे जेवायला खायला होता, ब्रेड होता त्यांना खायला. पण जे लोक नाही होते तोरा शिकणारे लोक त्यांना त्यांना तिकडं लेखेम नव्हता, त्यांच्याकडे भूक होती. गमारा तिकडे लिहिले मस्त की तानीत मध्ये की सेकंड टेम्पलच्या मध्ये अफिलू तलमिदे खखामीम लो आया मोखेल. म्हणजे तलमिदे खखामीम जे होते त्यांना पण तो जो ओखेल जो आहे जेवण जो आहे तो नव्हता आणि त्यामुळे सेकंड जो आहे तो जास्ती डिफिकल्ट होता. सेकंड टेम्पल जो आहे खमीर लानू आणि त्यामुळे बोलतात इकडं अरे 9th लिहिला इकडे 9th खोदेश 9th ऑफ द मंथ. पण आपण करतो युद्ध जाईन बे तमूज तर बोलतात खेन का युद्ध जाईन बे तमूज. बोलतो सेकंड टेम्पलचं डिस्ट्रक्शन आहे तो जास्ती जास्ती खमोर आहे का, कारण की कितीतरी रिझन आहेत. एक जो रिझन आहे तो रिझन आहे ग्रा आणतात. तो किती आहे बोलायला याच्यामध्ये तो मी प्रयत्न करीन लिमिट ठेवायला एक्सप्लेनेशन्स मध्ये आणि चॅप्टर कम्प्लीट करायच्या मध्ये. ग्रा लिहितात की पहिला टेम्पल जो होता त्याचे जे आवेरोत होते केन शफिकूत दमीम गिलुआयोत होता जा आवेरोत होते खिचोनी होत म्हणजे ते क्ली ज्याला बोलतात जो गुफ आहे त्याला क्ली बोलतात त्याच्यामध्ये आवेरोत होते त्यांचे.
לעומת זאת, कॉन्ट्रास्टिंगली त्याच्यामध्ये सेकंड टेम्पल मध्ये आवेरा जे होते ते होते प्निमियूत, ते इंटरनल आवेरोत होते. सिनात खिनाम, כן, כבוד, ते त्याचे आवेरोत जे होते ते इंटरनल आवेरोत होते. आणि त्यामुळे इकडे 70 वर्षामध्ये आशिम परत आणते लोकांना. पण जे इंटरनल अवेअर होते त्यासाठी अफिलू 1958 मध्ये अजून आपण बसतो आणि रडतो. כן? זהו. ותיבקע העיר וכל אנשי המלחמה, כל אנשי המלחמה. הלילה דרך השער, כן? इकडं पसूक इकडे एक्सप्लेन करायला पाहिजे, כן? इकडे मला अशी पण मोठा एक्सप्लेनेशन आणतात, आपण एक्सप्लेन करू. हलायला जसा पसूक मध्ये कट केलेला आहे, काय? आणि हा चॅप्टरचा आणि मागच्या चॅप्टरचा जो स्पेशालिटी होती ती अशी स्पेशालिटी होती की कितीतरी कितीतरी बुक्स आणि कितीतरी चॅप्टर्स एका पसूक मध्ये, दोन पसूक मध्ये इर्मियाव आहे जिथे कम्प्लीट करून टाकतात, टक 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 जाऊ. इकडे लिहिलं आहे ותיבקע העיר וכל אנשי מלחמה. תיבקע העיר וכל אנשי מלחמה. הלילה דרך השער בין החומות אשר על הגן המלך וקשדים על העיר סביב וילך דרך הערבה. טוב, हा पसूक जो आहे तो डिफिकल्ट पसूक आहे हिब्रू मध्ये ट्रान्सलेट करायला, एक्सप्लेन करायला. एक्सप्लेन करतो. इकडे खूप सारे मिद्राशी माहित तर आपण एक्सप्लेन करू. राशी आणतात एक मिद्राश, तो आपण राशीमधनं वाचू. माझ्या इकडे तिबका ईर म्हणजे तिकडे त्यांच्या भिंतीला क्रॅक्स गेले. कोल आंचे मिल्खामा, कोल आंचे मिल्खामा त्यांच्यामध्ये पण फूट पडली, पळून गेले. इकडे लिहिलंय बरेचशी लोक. जाऊ इकडे लिहिलंय तिबका हाईर म्हणजे ही जी ईर जी आहे, ही जी सिटी जी आहे ती क्रॅक गेली त्या सिटीमध्ये. म्हणजे क्रॅक गेली म्हणजे कोणी क्रॅक घातली, म्हणजे नेबुकदनेझरच्या आर्मी त्याच्यामध्ये क्रॅक घातली. बोलतात नाही, हा गझेरा होता शमाईमधनं, हा गझेरा होता शमाईमधनं. आणि त्या रात्री त्या रात्री एंजल गाव्रिएल मलाख उतरले खालती आणि त्यांनी त्या सिटीमध्ये तिकडे त्यांना फटका दिला त्या 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 वॉल्सला आणि ती सिटी तोडली आणि त्यांनी हाक मारली, बऊ हसोनीम. तिकडे दिलाय बऊ हसोनीम, या हाशेमचे जे हेटर्स आहेत ते या आणि तुम्ही सिटीमध्ये कब्जा घ्या, प्रोग्रामिंग करा, हे करा ते करा. ए, ए, आणि तिकडे लिहिलं आहे आणि तिकडे लिहिलं आहे की की आदोन लो बबाईत म्हणजे हाशेम घरी नाहीये. का तुम्हाला अलाउ केला सिटी तोडायला, त्याचं घर तोडायला? कारण की हाशेम इकडे नाहीये, या सिटीमध्ये हाशेम नाहीये. त्यामुळे तुम्ही या इकडे, तुम्हाला काय डिस्ट्रक्शन करायचं ते करा, जाळायचं घर, हाशेमचं घर जाळा, काय करायचं ते करा. का की आदोन लो बबाईत, हाशेम इकडे नाहीये, या घरी हाशेम नाहीये. त्यामुळे तुम्ही ती सिटी तोडा. इकडे लिहिलंय, हा पहिला पार्ट आहे या पसूकचा. इकडे ותיבקע העיר וכל אנשי מלחמה. הלילה דרך השער, הלילה דרך השער, רש"י इकडे लिहितात מערה הולכת מביתו עד ערבות יריחו. צדקיהו कोणी बांधला ते नाही लिहिलाय, पण कोणी बांधलाय ते नाही लिहिलाय, पण अं, त्याच्या घरातनं टनल होता. מערה הולכת מביתו עד לערבות יריחו. यरिकोच्या जंगलांमध्ये, यरिकोच्या शेतांमध्ये त्याचा तो एक्झिट होता. उभराख लो दרך המערה, आणि तो तिकडनं पळून गेला, चितकियाहू तिकडनं पळून गेला. त्यानंतर והקדוש ברוך הוא זימן צבי הולך על גג המערה, म्हणजे त्यांनी तिकडं एक चवी आणला. चवी म्हणजे एक डिअर त्यांनी आणला. הולך על גג המערה חוץ לעיר, आणि तिकडं त्यांनी चवी आणला आणि त्या चवीच्या मागे रदफू कशदीम. कशदीम हे जे सेना होती नेबुकदनेझरची, कर्ड्स आर्मी, ते त्यांच्या मागे होते אחרי הצבי. וכאשר הגיע לפתח המערה בערבות יריחו ראו ולכדוהו. ראו ולכדוהו, त्यांनी צדקיयाला बघितला आणि पकडला. שנאמר פרשתי רשתי עליו, पराशती रिश्ती आला म्हणजे मी इकडे माझी नेट स्प्रेड आउट केली. नितफास मेचुदाती म्हणजे माझ्या जाळीमध्ये तो पकडले गेला. इकडं स्वतः स्वतः युद्ध मध्ये पण आगमारा आणलेला. इकडं चितकिया इथं बेनिशखाय इकडे त्यांचा तोरा आणतात आणि बोलतात. आणि राशी इकडे लिहित नाही, माहिती कसं काय त्याला दिसत होता.
बोलतात इकडे, ונראה כי תוך המערה הגדולה ההיא היה חושך ואפלה, ואי אפשר לילך משור גדול בחושך, אך צדקיהו בטח בכוח האור עיניים החזק, והראה לו מתוך החושך ואפלה, והלך בא ונצור נמצא עיניו וחזקיה, והיו סיבה לתפיסתו. म्हणजे आपण बघू जेव्हा आपण इकडे पुस्तकमध्ये येऊ, इकडे लिहितात, मी तुम्हाला फक्त थोडं एक्साइटमेंट आणण्यासाठी मी इकडे सांगतो ऑलरेडी काय झालं. अशी इकडे लिहितात मग सगळ्या स्वतःमध्ये की जेव्हा ते म्यारा काय येरुशालाम पासून येरिखो ऑलमोस्ट 100 किलोमीटरच्या वरचा डिस्टन्स त्यांच्या त्या टनल मध्ये होता. बोलतात टनल मध्ये अंधेरा आहे, तिकडे काय लाईट्स नव्हते, का इलेक्ट्रिसिटी नव्हती, का तिकडे लाईट नव्हती, हे नव्हती, पण खिसकियाऊ ला दिसायचा अंधेरामध्ये. आपण तिकडे बघू जेव्हा आपण त्या पुस्तकमध्ये, खिसकियाऊला अंधेरामध्ये दिसायचा, आणि तो त्याच्यामुळे तिकडनं पळून गेला आणि बिद्यूक त्यांना पकडले गेला हाशेमनी. का तिकडे लिहिलंय मिद्राश मध्ये की हाशेम झिमेन स्वी, कारण हाशेमनी त्या त्या डिअरला आणला तिकडे त्या गेट पर्यंत, का याला पकडायसाठी. लिहिलंय इर्मियामध्ये, पगाशती रिश्ती आलाव वे नितफास बेमेचुदती, आणि तिकडे पकडले गेला. בעצם काय झाला की ते तिकडे गेले, ए, ए, आणि त्यांना पकडले गेला, त्यांनी चितक्याऊला पकडला. इकडे लिहिलं आहे हलाईला दरख השער, म्हणजे रात्री ते निघाले. इकडे अजून एक लिहिलंय गोष्ट, हलाईला दरख השער, म्हणजे इकडे नाही लिहिलं המלך הלך בדרך השער. का बोलतात मफरशीम की लो हलाख कमो मेलख, तो काही राजासारखा नाही गेला, तो चेंज करून गेला कपडे वगैरे, पण तरी बरोबर हाशिमला पाहिजे होता की चितकियाऊ पकडले जाईल, पकडले गेला. त्याच्या बरोबर त्यांनी सगळी अरेंजमेंट केली होती हे ते, आणि तो चद्दीक होता, जसं आपण बोललो चद्दीक होता, पण तरी पण पकडले गेला. बेन חומותיים אשר על הגן המלך וקשדים על העיר סביב וילך דרך הערבה, וירדפו חיל קשדים אחר המלך וישיגהו אותו בערבות יריחו וכל חילו नफचू मिळाला. आणि त्यांनी त्याला ज्या अंगावरती नफचू त्याच्यावरती त्याला पकडला, सगळ्या सैन्याने त्याला बरोबर तिकडे पकडला. ויתפסהו את המלך ויעלו אותו אל מלך בבל ריבלתה וידבר איתו משפט. इकडं थोडा प्रॉब्लेम आहे पसुकीमध्ये. बोलतात ונתפסו את המלך, म्हणजे त्या किंगला पकडला, चितकेवला पकडला, ויעלו אותו אל המלך בבל, त्यांनी त्याला मेलक बबेल आणला. कुठं नाही, बाबेलमध्ये. रिव्हलाता म्हणजे बाबेलमध्ये नाही, बाबेलच्या पासून लांब होती दुसरी सिटी, तिकडे आणला होता. וידברו איתו משפט. ירמיयाऊ मध्ये तिकडे दिबू इथं मिष्पतीम. माझे मिष्पतीम बोलतात, इकडे लिहिलंय मिष्पात आणि तिकडे लिहिलंय मिष्पती. फर्स्ट मी इकडे एक्सप्लेन करतात का डिफरन्स. बोलतात बोलतात की कुठल्या त्यांनी गोष्ट त्यांनी डिस्कस केला, त्याने डिस्कस केला त्याच्या बरोबर की तुला मी दोन शपथ घातल्या होत्या. एक शपथ अर्नेवेत जी मी खाल्ली जिवंत, त्याच्याबद्दल तू कोणाला बोलणार नाही, आणि तू बोललास, शेववा तोडलास, आणि तू माझ्यावरती रिवोल्ट करणार नाही, आणि तो तू पण तोडला. त्या गोष्टींमध्ये त्यांनी डिस्कशन चालू केला. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती रिलेटेड आहे कॅन आपल्या खाकसाठी. अर्नेवेत मध्ये काय असं हे आहे, तो किती आहे बोलायला बेजाशिम, आपण जेव्हा येऊ इर्मियामध्ये तेव्हा आपण डिस्कस करू काय त्याच्यामध्ये होता एवढा की अर्नेवेत. माझे अर्नेवेत खाते. बोलतात अर्नेवेत मध्ये ती चेंज होते, ओ ती संबंध ठेवते म्हणजे पुरुष आहे अर्नेवेतचा, तो पुरुषांबरोबर पण संबंध ठेवते आणि बायकांबरोबर पण संबंध ठेवते. आणि तसाच नेबुखादनेस्तर पण करायचा, त्याच्या पकडलेल्या किंग्स बरोबर तो संबंध ठेवायचा. सुग लॅशपील म्हणजे त्यांना इन्सल्ट करायसाठी, जसं काय त्यांना तो बायकांसारखा वागवायचा. पण इकडं चितक्याऊच्या वेळेला जेव्हा चितक्याऊचा आला तेव्हा त्याला एक रोग झाला, त्याच्या आशेने त्याला रोग दिला, कारण की तो चद्दीक होता. त्याला रोग दिला आणि त्याला सूज आली खूप मोठी, आणि तो हे मासे करू नाही शकला, ही गोष्ट करू नाही शकला त्यांच्याबरोबर. पण अर्नेवेत जी होती ती खायचा, म्हणजे त्याच्यासारखं त्याचं वृत्ती जी आहे अर्नेवेत म्हणजे सशासारखी, ती यायच्यासाठी तो खायचा. आणि जेव्हा त्यांनी खायचा ती गोष्ट जर काही ती इन्सल्टिंग गोष्ट होती त्यावेळेला पण. काय या वेळेला नाही माहिती, तिकडं मे बी त्याला रिवॉर्ड करतील वगैरे, पण ती गोष्ट जशी काय त्याची इन्सल्ट करण्यासाठी होती, आणि त्यामुळे त्याला नाही पाहिजे होतं की सांगतील. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी त्याचा वाव तोडला, की त्यांनी तो त्याच्या अगेन्स्ट रिवोल्ट नाही करणार, आणि त्यांनी रिवोल्ट केला.
ואת בני צדקיהו שחטו לעיניו, ואת עיני צדקיהו עיוור, ויסירהו בנחושתיים ויביאו बबेल. इकडं पण एक इंटरेस्टिंग गमारा आहे. गमारा इकडे लिहिते या पसूक मधील केन वेतेने चितकियाऊ स्वतः युद्ध मध्ये आणि पेसिकता रबातीमध्ये पण इकडं इंटरेस्टिंग ऍडिशन्स आहेत. इकडे लिहिलं आहे की चितकियाऊ जो रात्रीमध्ये गेला, बोलतात 7 माणसं होती. केन मी वाचतो थोडासा मिशन गमारा. बोलतात तिकडे ताऊ अबानन חמישה, नाही 7, 5, חמישה נבראו מעין דוגמה של מעלה. म्हणजे ज्या गोष्टी वरती आहेत तशाच खालती बनवल्या गेल्या 5 लोकांमध्ये या गोष्टी होत्या. व कुलान लकू बहेन, आणि त्याच गोष्टींना त्यांना फटका लागला. बोलतात शिमशोन बे कोखो, शिमशोनची ताकद होती त्याच्याने त्याला फटके लागले, त्याच्याने त्याला त्याला हे लागला की तो पकडले गेला वगैरे. शाऊल बचवरो, अबशालोम बשיערו, צדקיהו בעיניו, ואסה ברגליו. כן, या सगळ्यांच्या बद्दल डिस्कशन आहे गमारामध्ये. आपण फक्त जम्प करू डायरेक्टली. आपण डायरेक्टली जम्प करू चितकियाऊकडे. चितकियाऊच्या बद्दल लिहिलं आहे की चितकियाऊचे डोळे जे होते वेईने वेईने चितकियाऊ इवेर. बोलतात तिकडे की त्याला रात्री पण दिसायचं, म्हणजे अंधेरामध्ये पण त्याला दिसायचा क्लिअर विदाउट एनी प्रॉब्लेम्स. आणि जेव्हा त्याला बावेलमध्ये आणला तेव्हा त्याचे डोळे त्यांनी फोडले सळ्यांनी. त्यांनी सळ्या घेतल्या नेबुकदनेस्सरच्या लोकांनी, त्याचे डोळे त्याचे फोडले सळ्यांनी. त्याला व्हाईट हॉट केला आणि ते डोळे त्यांनी फोडले सळ्यांनी. पण तिकडे लिहिलंय की तो आंधळा नाही झाला. तो आंधळा नाही झाला का? कारण की तिची पॉवर जी होती डोळ्यांची ती नाही होती फिजिकल पॉवर की फिजिकली त्याला दिसायचा. एला ती पॉवर होती स्पिरिच्युअल पॉवर के एन. इकडं पसेख्ता गबातीमध्ये आणलाय की अफिलो त्याले डोळे जे होते ते डोळे होते सेम आदाम रिशोन सारखे, की त्याला दिसायचा वन वर्ल्डच्या एंड पासून ते अदर वर्ल्डच्या एंड पर्यंत, जसा आदाम रिशोनला दिसायचा तसा वेखुले. पण त्यांनी कसा काय केला, त्यांनी त्याच्या डोळ्यांच्या समोर, म्हणजे डोळे पहिले त्यांनी फोडल्यानंतर फिजिकल डोळे फोडल्यानंतर त्यांनी त्या डोळ्यांच्या समोर त्याच्या पोरांना त्यांनी शखातू म्हणजे शिता केली. त्या पोरांना त्यांनी कापून मारला त्याच्या पोरांना. आणि मग इकडे लिहिलाय वे ऐनाव शख्तू ले ऐनाव वत ऐने चितकियाऊ इवे. म्हणजे पहिल्या आंधळा व्हायच्या पहिले, म्हणजे त्याला दिसायचं थांबण्यापेक्षा पहिली कुठली स्टेप होती, त्याची स्टेप होती की त्यांनी त्याच्या पोरांना मारला. पोरांना मारल्यानंतर तो आंधळा झाला. पेमेत पहिले डोळे जे होते फिजिकल ते त्यांनी फोडले होते ऑलरेडी, पण त्याला अजून दिसत होता. बेसिक तबाबतीमध्ये अजून इकडे डिस्क्राईब केलंय की दोघं पोरं बोलत होती नाही आम्हाला मार पहिले, आणि तितक्यावर बोलत नाही मला माझ्या डोळ्यांसमोर मला पोरांना नको मारू वगैरे. आणि तसा तो आंधळा झाला. त्याला त्यांनी मारला आणि मग तो आंधळा झाला आणि मग त्याला बंदी करून ठेवून दिला. त्याला बंदी ठेवला त्याच्या जेल्समध्ये, एक चितकियाऊ नेबुकदनेस्सरच्या जेलमध्ये. כן? בחודש החמישי, בתשעה לחודש, תשעה באב, כן? אב, בחודש החמישי, 5व्या महिन्यामध्ये, בשבעה לחודש, 7व्या तारखेला, היא שנת 19 לשנת למלך נבוכדנצר מלך בבל, בא נבוזראדן רב טבחין עבד מלך बबेल לירושלים. म्हणजे नेबुखदनेस्सर जो होता तो राफ टबखीम तो त्याचा अबोधा जो होता तो होता प्रोग्राम्स करायला, मारून टाकायला लोकांना, तो त्याचा जॉब होता. तो आला येरुशालायमध्ये कधी 7th ऑफ आबला, 7व्या आबला. 2 दिवस त्यांनी तिकडे लूटमार केली आणि 9व्या दिवशी जसं माहिती आहे टुवर्ड्स द एंड ऑफ द डे त्यांनी तो जाळून टाकला टेम्पल हाशेमचा, बेतमिकदाश הראשון. ושרף את בית השם ואת בית המלך ואת כל ביתי ירושלים ואת כל בית גדול שרף באש. איתה רש"י आणतात ואת כל בית גדול, בית כנסיות שמגדלים בהם תורה ותפילה ובתי השרים. म्हणजे सगळे मोठी मोठी घर त्यांनी जाळून टाकली. गाऊन ग्रह इकडं आणतात बेते केनेसियोत, म्हणजे तिकडं तेफिला, आणि तिकडे ते डिस्कशन आणतात, लॉंग डिस्कशन. तेफिला मोठी आहे की तोरा मोठी आहे, आणि कन्क्लुजन मध्ये दोघं जे बेजे तलुईम, जे दोघे जण
त्याच्या एकामेकांशी रिलेटेड आहेत. त्याची तेफिला त्याची जास्ती जेवढी तो मनामधनं प्रेम करते, तोरा पण त्याचा तेवढा चांगला होते. आणि जो तोरा चांगला शिकतो त्याची तेफिला पण त्याची चांगली होते. दोघं इंटर रिलेटेड आहेत. आणि जसं लिहितात गमानामध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे की तेफिला זמן תפילה לחוד וזמן זמן शिनून लेखूद, म्हणजे जी वेळ जी आहे नमाजीची आणि तेफिलाची ती वेगवेगळ्या वेळी आहेत. दोन्ही एकत्र मिक्स नका करू, वेगवेगळ्या ठेवा. पण जो गदलीम गदलीम मिलाशोन लागदील, ते मोठे करतात तिकडे लोकांना. तिकडे लोक बेमेत मोठी होतात इन टर्म्स ऑफ रुखानियत. ते पण त्यांनी जाळून टाकले. नाही फक्त त्यांनी बेता मिकदास जाळला, याला सगळे बेते मिकदाशियोत आणि सगळे बेते किनेसियोत ते पण त्यांनी जाळले यरुशलेममध्ये. ואת חומות ירושלים סביב ניתצו כל חיל קשדים अशर רב טבחים. आणि तिकडे त्यांनी सगळे खोमोत यरुशलेम फोडले, तोडून टाकले त्यांनी. ניתצו כל חיל קשדים अशर רב טבחים. ואת יתר העם הנשארים בעיר ואת הנופלים אשר נפלו על המלך אלא למלך, כאילו म्हणजे बाबेलच्या साठी पडले म्हणजे मेले. बाबेल ואת יתר המון הגולה נבוזרדן רב טבחים. काय त्यांनी केला बोलतात, ואת הנופלים ששמעו לקול נבוכדנצר ויצאו עליו מן העיר כמו בלכתו אל צ'יקלג ונפלו עליו ממנשה. बोलतात की ते त्यांनी त्यांच्यासमोर सरेंडर केला ऑलरेडी. वेत येते हा म्हणजे बाकीचे सगळे जी लोक राहिली होती तिकडं आणि जी सगळी लोक पडली, याचा अर्थ आहे की ज्यांनी त्यांना सरेंडर केला. अशर नफलू आला मेलेक बवेल वेत येते हमोन हा गोला जे बाकीचे राहिले होते गोलामधनं נבוכדנצר רב טבחים. ומדלת הארץ השאיר רב טבחים לקורמין וליוגרים. दलात आम म्हणजे जी गरीब लोक होती यरुशलेम मध्ये, जी गरीब लोक होती त्यांना त्यांनी ठेवला. का? कारण की बोलतात काम करायला, काम कोण करल इकडे, सिटी आखी चाकी इकडे एवढे सारे परदेशी माही, तिकडे एवढे मोठे मोठे शेत्या वाड्या हे आहेत त्यामध्ये काम करायला लोक पाहिजेत. त्यामुळे इकडं त्या लोकांना नेलं. जगी जी एकदम गरीब लोक होती म्हणजे शेफेल एकदम खालची लोक होती. पहिले आपण बोललो मागच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी, पहिली जी गल होती डिस्ट्रक्शन व्हायच्या पहिले, त्याच्यामध्ये जो आपण बोललो मोर्देखाई या यहुदी एस्तेरच्या ह्याच्यामधला, त्याच्याबरोबर ज्याला बोलतात ते गलूत ते מסגר חרש ומסגר, חרש קרשים, מסגר סוגרים את הפה. त्यांना पहिले घेऊन गेला. ते मोठे मोठे जे स्कॉलर्स होते त्यांना तो घेऊन गेला टेम्पलच्या डिस्ट्रक्शन पहिले. चितक्यावर त्यांनी अपॉइंट केला. चितक्यावर अपॉइंट केल्यानंतर 11 बेतेवे त्यांनी वॉलचा सीज टाकला. 9ला वॉल तुटली, 9th ऑफ तमूज. त्यानंतर आजच्या 7व्या दिवशी चालू झाले प्रोग्राम्स आणि डिस्ट्रक्शन. 9च्या टुवर्ड्स द एंड बेता मिकदाश पण जाळला. त्याच्यानंतर ही जी लोक पडली राहिली, जी लोकांनी सरेंडर केला, त्या लोकांना त्यांनी ठेवला यरुशलेम मध्ये. आणि जी सगळी गरीब लोक होती, म्हणजे शुभ त्याला तर हेच म्हणजे नाही की फक्त गरीब पैशानी, याला रुखानी होते एकदम. जो खालचे जे लोएस्ट रँक्स होते म्हणजे पॉलिटिशियन्स वगैरे, त्यांना त्यांनी ठेवला इकडे फक्त. השאיר רב הטבחים לקורמים וליוגרים. קורמים וליוגרים म्हणजे इकडे देतात कोर्मीम, ज्यांच्या केरम मध्ये काम करायचे, जे विनियार्ड्स मध्ये काम करायचे. योगरीम म्हणजे खोफरे हारेच लाशून एकवीम, ते खणणारी वगैरे झाडं होती, जी झाडं खणणारी लोक होती त्यांना बोलतात योगरीम आणि ते योगवीम. आणि त्यांना त्यांनी इकडे ठेवला. योगवीम म्हणजे बेचेम, त्यांना ढेपले जे आहेत मातीचे त्याला पण योगेव बोलतात. आणि त्यांनी इकडे ठेवला. ואת עמודי נחושת אשר इकडं ואת עמודי נחושת אשר בית השם ואת המכונות, ज्याच्याबद्दल आपण शिकलो चॅप्टर 7, 8, 9, 10 मलाखים अ मध्ये. यखीन बोआज जे मोठे मोठे पिलर्स होते ते, मेखोनोत जे पाण्याचे जे आपण जेव्हा डिस्कस केला त्याची जे चाकं होती ते फुल सगळ्या डिरेक्शन मध्ये लागायची आणि त्याच्यामध्ये पाणी सांभाळायचा वगैरे. ואת ים הנחושת अशर בבית השם शिबू कशदीम, त्यांनी तोडले सगळे हे
पिलर्स आणि हे मेखोनोत म्हणजे जे पाण्याचे जे ऑलरेडी आवाज बंद झाला. כן, דיסקנקט झाला होता. טוב, ואת המחטות ואת המזרקות, אשר זהב זהב, ואשר כסף כסף, לקח रब तेवखीम. रब तेवखीम नेबुखडनेझर जो होता त्यांनी या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी घेतल्या आणि 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 तो त्याच्याकडे घेऊन गेला. इकडे लिहितात की क्लिपा जी आहे म्हणजे जी वाईट साईड जी आहे ती सगळ्यात चांगल्या ज्या गोष्टी ती स्वतःसाठी घ्यायला बघते. जहाब जहाब जे होता ते त्यांनी त्याच्या राजाला पण नाही दिला, ते त्यांनी स्वतःकडे दिला. कॉपर जो होता तो मात्र घेऊन दिला त्यांनी त्याच्या राजाला. त्यांनी सांगितला घ्या आणि तुम्ही त्याला घेऊन जा. त्याच्याकडे त्यांनी पाठवला कॉपर, पण सिल्वर आणि हे जे होता गोल्ड तो नाही. ואת המחטות ואת המזרקות אשר זהב זהב, אשר כסף כסף, לקח רב הטבחים. העמודים שניים, הים אחד, והמכונות אשר עשה שלמה לבית השם, לא היה משקל נחושת כל כלים האלה. מה זה לא היה משקל? त्याचा जो वजन होता तो इम्पॉसिबल होता कॅल्क्युलेट करायसाठी. तो तो कॉपरचा काय तो पाठवून दिला बावेलला. 18 अमा खोमात हामूद. כן, तुम्हाला आठवत असेल ते आमा जे होते ते होते 18 अमा 9 feet tall, 9 meters, 9 meters. העמוד אחד וכותרת עליו, आणि त्याच्यावरती तो त्याचा हे होता, त्याचा टोप, त्याचा डोका. נחושת וקומת הכותרת 3 אמה, आणि तो होता अजून 3 आमावरती. ושבחה त्याच्यावरती अजून ते गोल होता, ורימונים खालती त्याचे जे होते על הקטורת סביב, הכל נחושת וכאלה. עמוד השני על השבחה. כן, दोन होते יכין בועז, ते घेऊन गेले तिकडे तोडून בבללה. ויקח רב טבחין את שריה הכהן הראש, ואת צפניהו כהן משנה, ואת שלושת शोमרי הסף. हे 3 लोक जे होते ते होते मेन, त्यांना त्यांनी घेतला. बघू आपण काय त्यांनी केला. सरिया הכהן, צפניהו כהן משנה, तो सेकंड रँक मध्ये होता. ואת שלושת שומרי הסף, שלושת שומרי הסף, अजून 3 लोक म्हणजे 5 लोक अजून. מן העיר לקח סריס אחד, סהה, אשר הוא פקיד על אנשי המלחמה, ו5 אנשים מרואי פני המלך. म्हणजे अजून 5 लोक जे होते, जे पुढे होते, जे मेन वन ऑफ द फ्यू जे किंगच्या समोर राहणार होते, म्हणजे 11 लोक इकडे झाली. हा होता पकीद. כן, לקח סריס אחד אשר הוא פקיד על אנשי מלחמה, 11 לוקז, אשר נמצאו בעיר, ואת סופר שר הצבא מצבא כאילו, ואת העם הארץ 60, म्हणजे 72 लोक इकडे त्यांनी घेतली. איש מהם הארץ הנמצאים בהם. म्हणजे त्यांनी इकडं तयार केला सनेद्रीन गदोला. त्यांनी इकडे सनेद्रीन गदोला तयार केला. כן, 71 लोकांचा. आणि त्याच्यानंतर त्याने अजून एक पकीत केला की जो राईट करेल त्याचे दिन. आणि त्यांनी काय केला, ויקח אותם נבוזראדן רב טבחים, וילך אותם על מלך בבל रिवलाता. घेऊन गेला रिवलाताला. कोणाकडं? बाबेलच्या किंगकडं, म्हणजे तिकडे किंग होता नेबुखदनेझर, तिकडे त्याला घेऊन गेला. ויח אותם מלך בבל וימיתם בריבלתה בארץ חמת
ויגל יהודה מעל האדמתו. आणि इकडे लिहिलंय की फायनल जो हे होता, फायनल जो गलूस होता, फायनल जो एक्झाईल होता, तो इकडे कम्प्लीट झाला. पण इकडं काफ आणि काफ आलेफ मध्ये इकडे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. काफ आणि काफ आलेफ मध्ये गमारा आपल्याला सांगते शिपूर की जेव्हा त्यांनी त्या सनेद्रीनला आणला, त्यांनी तिकडे त्यांना बसवला, सनेद्रीनला सगळ्यांना चांगल्या चांगल्या गद्द्यांवरती त्यांना बसवला, चांगल्या याच्यामध्ये रिस्पेक्ट दिला त्यांना. आणि तो बोलते मला प्रश्न आहे तिकडे. काय काय प्रश्न आहे? बोलता समजा कोणी एक प्लेज घेतली, कोणी शपथ घेतली, आणि त्यांनी शपथ मध्ये घेतली की मी कुठली गोष्ट करीन मी कुठली गोष्ट नाही करीन. हा इम त्याला ती गोष्टीमध्ये हातागत नेदरिम करायला त्याला अलाउड आहे का? ते बोलले खेन अलाउड आहे, जर त्याने त्याच्या स्वतःच्या जीवावरती नाही घेतले असेल तर त्याला खेन अलाउड आहे हातागत नेदरिम करायला. बोलतात जर समजा ही गोष्ट जी आहे त्यांनी त्याच्यामध्ये आणि त्याच्या मित्राबरोबर दोघांमध्ये घेऊन त्यांनी ए, ती शपथ घेतली असेल तर तो मित्राच्या समोर असला पाहिजे का? तर बोलतात काय मित्राच्या समोर असला पाहिजे. तर बोलतात तिकडं नेबुखादनेच्छार बोलतो त्यांना, सांगते त्यांना की कसं काय तुम्ही, जर तुमच्या तोरामध्ये असं लिहिलंय तर कसं काय तुम्ही सिदकियाऊला हाताघात नेदरिम केला की माझ्या गोष्टींसाठी, म्हणजे त्याचा जो नेदर होता तो माझ्याबरोबर होता, आणि तुम्ही त्याला हाताघात नेदरिम दिला विदाऊट मी तिकडे प्रेझेंट असताना. कसं काय तुम्ही केला? तिकडे लिहिताय गमारामध्ये शमतू येता येता कगई मी तखते, जिकडे ज्या गद्द्यांवरती ते बसले होते त्यांच्यापासून सिटले, म्हणजे त्यांना ते घाबरले. आणि तिकडे लिहिलाय की कसा नेबुखादनेच्छारनी सनेद्रीन होता, सनेद्रीन होता शिवीम सनेद्रीन, त्यांना कसा काय त्यांनी मारला. बोलतात त्यांनी टाय केला घोड्यांच्या शेपट्यांना, आणि त्यांना पळवला त्यांनी मी येरुशलाईम आज लूद, येरुशलाईम पासून लूद पर्यंत त्यांनी त्यांना पळवला, आणि सगळ्यांना त्यांनी त्यांना मारून टाकलं, सगळ्या सेनेद्रीन गदोला त्यांनी त्याला मारून टाकलं. वयाख होता मेलक बवेल वयमितेम बेरिवलाता, रिवलाता तिकडे डिसिजन घेता, आणि त्यांनी पळवला येरुशलाईम पासून लूद पर्यंत. मेरच खमात यगाल यहुदा मिळाल आत्मता, आणि जे यहुदाची पण जी ट्राईब जी होती ती पण गेली एक्झाईलला. והעם הנשאר בארץ יהודה אשר השאיר נבוכדנצר מלך בבל ויפקד עליהם את גדליהו בן אחיקם בן שפן. זהו. इकडं केन गेदालिया, चोम गेदालियाचा जो गेदालिया आहे त्याची स्टोरी इकडे चालू होते. एक्झाईल झालाय, डिस्ट्रक्शन झालंय टेम्पलचा. काय केला? त्यांनी बाकीच्या लोकांना ठेवला, इशीर नेबुकदनेच्छर मेलक बावेल ויפקד עליהם את גדליה, त्यांनी अपॉइंट केला गदालिया बेन अखिकाम बेन शफान. हा माणूस जो होता तो नाही होता मेलेख, तो नाही होता मेलेख, त्यांनी अपॉइंट केला त्यांना वयफकिदेम, इकडे नाही लिहिलंय वयमलोक, वयफकिदेम का ऑलरेडी त्याला 2 वेळा त्याच्याबरोबर हे केलंय, ऑलरेडी त्याला 2 वेळा त्याला फटका लागला की त्यांनी अपॉइंट केलं त्याच्यावरती परत रिवोल्ट करतात. त्यांनी किंग अपॉइंट नाही केला, त्यांनी तिकडे असं काही अपॉइंट केला, आणि तो नाही होता मिझेगा मेलुखा, तो नाही होता नोबल ब्लडचा माणूस, तो होता स्ताम सद्दिक होता. केन गदालिया बेन अखिकाम सद्दिक होता. आणि त्याचं नाव जो होता तिकडे ह्याच्यामध्ये आणलाय की त्याचं नाव जो होता तो होता शलेम. शलेम शलेम म्हणजे तो सगळ्यांबरोबर शांतीमध्ये होता. शलेम वया शलेम कुलाम शुलाम. וישמעו כל שרי החלים המה ואנשים כי הפקיד מלך בבל את גדליהו, ויבוא אל גדליהו המצפה וישמעאל בן נתניה ויונתן בן קרח ושעריה בן תנחומת הנטופתי ויעזניהו בן מעכתי המה ואנשיהם. יקרם לילי שיצאו מן העיר לכבה ממצודות तो होता मिझेरा मेलुखा, तो होता नोबल ब्लड.
आणि त्याला हे होतं की ह्याला कसं काय अपॉइंट केला, अरे मी नोबल ब्लडचा आहे, माझी फॅमिली जी आहे ती हे होती, ह्याला कसं काय त्यांनी अपॉइंट केला, आणि त्यामुळे त्याच्यावरती खार खाल्ली होती. लिहितात וישבע להם גדליהו ולאנשיהם ויאמר להם אל תראו מעבדי הקשדים שבו בארץ ועבדू את המלך बबेल वैताव लखेम. כן, तो सगळ्यांना तिकडे प्रीच करायचा, तुम्ही नेबुकादनेस्तर बरोबर राहा, अक्कोल ये बेसेदर, तो आपल्यासाठी चांगला करल, हे करल, ते करल. पण पण आपण बघू पुढच्या पसूक मध्ये काय झालंय. पुढच्या पसूक मध्ये लिहिलाय वही बेखोदेश शिवी. כן, म्हणजे खोदेश शिवी म्हणजे तिशरे. בחודש השביעי בא ישמעאל בן נתניה בן אלישמע מזרע המלוכה, ו10 אנשים איתו, ויכו את גדליהו וימות ואת היהודים ואת הקשדים अशर היו इतो बमिtzपा. आणि त्यांनी काय केला, त्यांनी त्या राजाला पण म्हणजे राजा नव्हता तो, तो अपॉइंटेड होता, मेन जसं काय होता तिकडचा गदलिया, त्याला त्यांनी मारला. त्याच्याबरोबर बाकीची यहुदीम जे होते त्यांना त्यांनी मारला. आणि त्याच्याबरोबर जे कशदीम होते, जे जे थोडी सैन्य होती कशदीमची, कुर्डिश होती, त्यांना पण त्यांनी मारून टाकलं तिकडं चोमगदलियामध्ये. तिकडे त्यांनी त्यांना मारून टाकला. आता काय होईल, अरे तुम्ही कोणाबरोबर भांडणं करताय, तो कोणाचा अपॉइंटमेंट होता, नेबुकादनेस्तर. नेबुकादनेस्तर त्याला त्याला अपॉइंट केला होता त्या माणसाला. म्हणजे तुम्ही कोणाबरोबर रिवोल्ट घेतला, नेबुकादनेस्तर बरोबर. जाओ, काय होईल, आता परत परत तो येईल आणि परत तो अजून डिस्ट्रॉय करेल. टेम्पल डिस्ट्रॉय झालाय, गलूत झालाय, सगळे जे जे किंग्स जे आहे, 2 किंग, केन योयाकीन योयाकीम नो योयाकीन त्याचा पोरगा आणि त्याचा दोध जेलमध्ये आहेत. एक एक आंधळ आहे आपली तितकी आहो. सगळी जी हुशार लोक आहेत त्यांना एक्झाइलमेंट वाटलंय. जी राहिली तिकडे लोक, थोडीफार काम करणारे लोक आहेत, कामगार लोक, ती लोक आहेत. आणि तो कशासाठी भांडणं करते की मला त्यांनी का नाही अपॉइंट केलं, मला का नाही अपॉइंट केलं. आणि लोक जाऊ ते अजून देत आलं. ויקומו כל העם מקטון ועד גדול ושרי החילים ויבוא מצרים כי יראו מפני הקשדים. त्यांनी बघितला की की हे असं होणार आहे, त्यामुळे तिकडे जी लोक राहिली होती यरुशलेममधली, ती लोक पण जी आहे ते मिस्राईमला पळून गेले. बरीचशी लोक तिकडे पळून गेली. कोलाम केन सगळी लोक मी कतोनात गदोल बेसारे खैलीम वेयवो मित्राईम, ते पळून गेले मिस्राईमला. की इराऊ मिपने कशदीम, इराऊ मिपने कशदीम, त्यांना भीती वाटत होती त्याच्या सैन्याची, कशदीमची जी सेना येतील आणि त्यांना परत मारतील. तर काफ जाईन, काफ वाव आणि काफ जाईन मध्ये बघा इकडे काय होते. इकडे लिहिलं आहे वही ב-37 שנה לגלות יהויכין מלך יהודה, ב-12 חודש, ב-27 לחודש, נשא אוויל מרודח מלך בבל בשנת מלכו את ראש יהויכין मलक यहूदा बबेत केले. तो इकडं या 26 आणि 27 नंबरच्या पसूक मध्ये अख्खाच्या अख्खा दानियलचं पुस्तक त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरे नवीनची पुस्तक त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केले ऑलरेडी. इर्मियाहू नवीनी मेलाखीम मध्ये नाही सगळे डिटेल्स त्यांनी टाकले. ही डिटेल्स जी आहे ती मी तुम्हाला सांगतो काय झालं इकडे. याच्यानंतर ह्या गोष्टीनंतर म्हणजे गेदलिया बेन अहिकामच्या मृत्यूनंतर सगळी लोक पळून गेली. आणि त्यानंतर तिकडे जेलमध्ये अजून लोक होती. किती वर्ष, 37 इयर्स. 37 इयर्स तिथे जेलमध्ये होती नेबुकादनेस्सरच्या. नेबुकादनेस्सर तिकडे लिहिलं आहे की त्याला स्वप्न पडले. जेव्हा दानियल मध्ये येऊ तेव्हा तिकडे बघू आपण दानियलच्या पुस्तकांमध्ये की नेबुकादनेस्सरला स्वप्न पडले. आणि एक त्याचा स्वप्न जो आहे त्याच्यामध्ये त्याला दिसला की तो जनावर होते आणि तो जनावर होऊन तो जंगलामध्ये फिरायला जातो. 1 मिनिट. त्याला दिसते त्याच्या जंगलामध्ये तो जाते आणि त्या जंगलामधनं तो फिरते. आणि तो दानियलला विचारतो की काय 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 होणार आहे. तो बोलतात तुझा ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे जनावरांमध्ये, आणि जर तू गरिबांना नाही सांभाळला तर. नेबुकादनेस्सर कितीतरी वर्ष गरिबांना सांभाळतं, त्यांना सदका देतं, त्यांना त्यांना जिवंत ठेवतं. आणि त्यानंतर कधी कुठल्या तरी याच्यानंतर थांबतं, नाही थांबतं सदाका द्यायला. आपण बघू बेजा डिटेल्स मध्ये त्या गोष्टी.
आणि त्यानंतर बेमे त्याचा तो कन्वर्ट होतो जनावरांमध्ये. कोण त्याला चेक नाही करत. त्याला मोठी मोठी नखई वगैरे येतात त्याच्यासारखी, गरुडासारखी वगैरे. आणि तो बरेचसे वर्ष जंगलामध्ये राहतात. जंगलामध्ये गेल्यानंतर इकडं अपॉइंट करतात त्याच्या मुलाला ऍज अ किंग. ऍज अ किंग त्या मुलाला ते अपॉइंट करतात. आणि कितीतरी वर्षांनी तो नेबुकादनेचा परत येते. नेबुकादनेचा परत येते आणि तो जेव्हा येते तेव्हा त्याला खूप मोठी ताकद आलेली आहे. तिकडे लिहिलं आहे की तो येते, डोक्याला त्यांनी साप बांधलेला आहे आणि तो लायन वरती राईड करून येते बवेलला परत. आणि तिकडे आल्यावर तो बघते की त्याचा पोरगा त्याच्या गादीवरती बसलाय, त्यांनी तो राजा झालाय. त्याला मारून टाकतो त्या पोराला आणि परत राजा होतं. आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी तो मरतो. नेबुकदनेस्सर मरतो. नेबुकदनेस्सर मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला गाडतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचा पोरगा एव्हिल मेहुदाक हा जो पोरगा आहे तो होता किंग. हा किंग झाल्यानंतर तो पहिली गोष्ट करतो की सगळे जे राजा जे आहेत जे त्यांनी पकडले, म्हणजे ना इकडे एकच दोनच राजे होते, बाकीच्या किंगडमचे पण राजे जे होते सगळ्यांना तो बाहेर काढतात. तिकडे मीटिंग घेऊन त्यांच्यावर डिसाईड करतं की तो त्याच्या आबाची म्हणजे नेबुकदनेस्सरची जी बॉडी आहे त्याला ती बाहेर काढल, घोड्यांना बांधल, 2 घोड्यांना, आणि ती पळवल इकडे तिकडे जोपर्यंत सगळे ऑर्गन्स जे आहे ते तुटून फुटून सगळीकडे सेपरेट होत नाही तोपर्यंत. का बोलतात ह्याची गॅरंटी नाही या माणसाची. हा कबरेमधनं बाहेर येईल. कबरेमधनं बाहेर येईल आणि कबरेमधनं बाहेर येऊन परत घेईल. कोणाला रिस्क घ्यायची आहे त्यामुळे तो बोलते जे बतुआ खाल बतुआ, माझे बतुआ बतुआ. त्यामुळे तो त्याला जातं आणि ते सगळे तुकडे 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 करून त्याला डिस्ट्रॉय करतं. आणि त्यानंतर सगळ्या राजांना तो चांगला वागता आपण बघू याच्यामध्ये. पण इकडं अजून एक गोष्ट आहे की जिकडे लिहिलेली नाहीये. या 37 इयर्स मध्ये इकडे अजून एक गोष्ट होतं, कारण की तिकडे लिहिलं आहे की खजाल बघतात की दोघं राजा जे आहेत ते जेलमध्ये आहेत बरेच वर्ष. आणि जर दोघांपैकी 2 जणच आहेत फक्त राहिलेले. आणि चितकियाऊ जो आहे तो बराच म्हातारा झाला होता. 25 वर्षाचा असताना तो राजा झाला. त्यानंतर 9 वर्ष तो राजा होता. म्हणजे किती झाला 34. आणि त्यानंतर अजून थोडी तो बराच म्हातारा झाला होता आणि डोळे फोडले होते त्याचे. आणि दुसरा जो होता योयाकीन, तो जो होता तो एकटा होता. पण त्याच्याबद्दल लिहिलाय की हाशेमने त्याच्याबद्दल शपथ घेतली होती की तो मरल विदाऊट पोरं, विदाऊट अरिरी, शॅमूत अरिरी. अरिरी म्हणजे विदाऊट पोरं तो मरल. लिहितात खजान की खजानने तिकडे तानियोत केले, सिगुफिम केले, म्हणजे त्यांनी स्वतः टॉर्चर्स केले, उपासक केली, हे केली ते केली. आणि फायनली त्यांच्या मनामध्ये हाशेमनी हे पाठवला की म्हणजे हाशेमनी जसं काय हातारात निर्धारित केला काय. आणि त्यांनी पाठवलं त्यांना सजेशन की ते बोलतील त्याच्या बायकोच्या सेविका बरोबर जी पोरांची काळजी घेईल त्याच्या बरोबर, आणि ती त्याच्या बायको बरोबर बोलून तिकडं सेट करणं. आणि तिकडं त्याची फुल स्टोरी आणलंय त्यांनी. काय केलं तिकडे लिहिलंय त्याची योयाकीनची बायको जी आहे तिला उतरवला खालती त्याच्याबरोबर हे करायसाठी, पोरं आणण्यासाठी. आणि तिकडे पण नेसनी तिकडं ती प्रेग्नेंट झाली. आणि त्याच्यानंतर जेव्हा मेलुखा कंटिन्यू झाला. नावं गमारामध्ये मिद्राशी मध्ये नाही आणली त्याच्या पोरांची नावं. आश्रम जेव्हा येईल मशिया तेव्हा आपल्याला माहिती पडेल. पण ही या दोन दोन लाईन मध्ये एवढी मोठी गोष्ट इकडे झाली. आणि त्याच्यानंतर नेबुखादनेस्सर वारल्यानंतर दुसऱ्या दिवशीच इतके मरते. नाही योयाकीन तिकडे लिहिला, योयाकीन खूप मोठा चुबा केला आणि त्यामुळे गमारामध्ये आणलंय. त्यामुळे त्याला बेमेत एवढी मोठी पाप केलेलं असताना पण त्याला खेलेक आहे ओलामाबामध्ये. त्याचं नाव नाही लिहिलंय की ज्यांना खेलेक ओलामाबा नाहीये त्याच्यामध्ये. जर बघितलं आपण टॉर्चर करायचं वगैरे तिकडं अपिलू लिहितात गमारामध्ये. हाशेम बोलते अरे जेव्हा तुम्ही येरुशलेम मध्ये होते तेव्हा लो शमाअतेम निदा वे लो शमाअतेम झिबा हो अतेम शोमईम. तिकडं लिहिलंय नेसची ती हे झाली प्रेग्नेंट, त्याच्यामध्ये पण स्टोरी आहे मोठी. त्याचा जेव्हा आपण येऊ तेव्हा परत त्याचा परत जेव्हा आपण शिकू नवी या स्टोरी ज्या आहेत त्या अजून डिटेल्स मध्ये दिसतील आणि तुम्हाला हे चॅप्टर जे आहेत ते अजून अजून भक्कम होतील तुमच्या नेफेश मध्ये. आणि तिकडं बघू या स्टोरीज परत 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 एकदा बघू. आणि हे झालं. बोलतात वही बेशलोशीम बेशेवा शनीम לגלות יהויакין מלך יהודה
ב-12 חודש, ב-27 לחודש, נשא אוויל מרודק, מלך בבל, בשנת מולכו, את ראשו יהויאכין, מלך יהודה מבית כלא. בית כלא त्यांनी तिकडनं त्याला बाहेर काढला, बेत केलेमधनं सगळ्यांना बाहेर काढला בעצם, पण योयाकीन ला जास्ती अजून וידבר איתו טובות, आणि त्याच्याबरोबर דברי נחמות बोलतो तिकडे, כן, या गोष्टी ज्या आहेत त्या वाईट गोष्टी आहेत, असा तसा म्हणजे चांगला, तो त्यांनी त्याला चांगला ट्रीट केला. त्यामुळे इकडे लिहितात, כן, इकडे पुढच्या पुस्तकामध्ये, ונישא את בגדי כלאו, בגדי כלאו म्हणजे जे प्रिझनरचे कपडे होते ऑरेंज रंगाचे, ते त्यांनी काढले, ואכל לחם תמיד לפניו כל ימי חייו. כל ימי חייו, תמיד, राजासारखा त्याला ट्रीटमेंट दिला, כל ימי חייו, दोन ओपिनियन आहेत, כל ימי חייו של एव्हिल मेरुदाक, जे त्या बाबेलच्या किंग सारखा, ओ त्या राजासारखा, म्हणजे तो जो राजा होता स्वतः त्याच्यासारखं त्याला राजासारखं ट्रीटमेंट दिला दोघांच्या लाईफ मध्ये. त्यामुळे इकडे लिहिलंय की त्याला ज्याला हाशिमने परत त्यांनी चुवा केल्यावरती हे केल्यावरती त्यांनी सगळा मजल चेंज केला, ते तमीद, ते जर हाशिमने कोणाचा मजल चेंज केला, कोणाचा मजल चांगला नसेल आणि तो हाशिमने चेंज केला, त्यामुळे पहिली जी स्टेप आहे ती आहे की ती चेंज व्हायच्यासाठी, ती स्टेप आहे. पण जेव्हा हाशिम चेंज करते तमीद, चांगल्यासाठी चेंज करते वैसे बोलते ושינא את בגדי כלאו ואכל לחם תמיד לפניו כל ימי חייו. בעזרת השם, לאסט פסוק, מלכים א' סע, סיום साठी, וארוחתו ארוחת תמיד, ניתנה לו מאת המלך, את המלך דבר יום ביומו כל ימי חייו. आणि त्याला दररोज राजासारखं जेवण त्याला मिळत होता वगैरे. शोभ इकडे बरेचसे मिद्राशी माहीत, ते आपण नाही बोललो, नाही शिकलो. בעזרת השם, प्रत्येक वेळेला आपण ऑपॉर्च्युनिटी जेव्हा येईल, बोलतात אין בית המדרש ואין חידוש, बोलतात तोरा तुम्ही जेव्हा शिकता, प्रत्येकाला नवीन नवीन गोष्टी म्हणतात, त्याच गोष्टी रिपीट नाही होत, आणि नवीन नवीन तिकडे खिदुशी माहित. जसं मी बोललो की हा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर रिपीट होते परत इर्मियाहू मध्ये, नूनबेत बेन केन नूनबेत चॅप्टर इर्मियाहू मध्ये, आणि दिवरे आम्ही मधला लास्ट चॅप्टर. असे परत आपण या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करू, सगळे सोमोज जे आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन केला या चॅप्टर मध्ये, एका चॅप्टर मध्ये मोजक्या पुस्तकीम मध्ये, आणि अख्खी स्टोरी डिस्ट्रक्शनची एक्सप्लेन केली. आणि आपण अजून बघितला सोम गदालियाचा, आणि फायनल कमिंग आउट ऑफ द केले, नेबुखदनेस्सरच्या केलेमधनं. खजाल इकडे लिहितात ही जी लोक होती, हे पहिली लोक होती जे नेबुखदनेस्सरच्या केलेमधनं निघाली, आणि त्यामुळे ही जी गोष्ट होती ती खूप मोठी गोष्ट होती की नेबुखदनेस्सरच्या केलेमधनं निघायसाठी. जर तुम्हाला आठवत असेल, सद्दाम हुसेन जेव्हा त्याला पकडले गेला तेव्हा तो पण दिसायला झाला होता, केस बिस वाढली होती, नख बिख वाढली होती, तर जनावर तो स्वतः बोलायचा की मी गिलगुल आहे नेबुखदनेस्सरचा रिइन्कार्नेशन. आणि माहिती होता की जोपर्यंत सदाम हुसेन जिवंत होता तोपर्यंत हे आयसिस आणि अल कायदा वगैरे जे आहेत ते एवढे डॉमंट होते, म्हणजे ते त्यांना घाबरून होते, सदाम हुसेनला ते घाबरून होते, अल कायदा आयसिस वगैरे. का? कारण की तो नेबुखदनेस्सरचा जो गिलगुल होता तो तसा होता, बेमेत ते एकदम वाईट माणूस. जेव्हा आपण येऊ दानियलच्या पुस्तकामध्ये तेव्हा आपण अजून ह्या कॅरेक्टरच्या बद्दल अजून डिटेल्स डिस्कस करू डिटेल मध्ये. बाकीचे जे स्टोरीज आहेत आपण नाही बोललो आज टाइमच्या लिमिटेशन्स मुळे. तिकडे आपण कंटिन्यू करू. मी सगळ्यांना तुम्हाला मजाल तो सिमाना तबा बेजाशेम आपण सिउम केला, बोलतात योम तोव सारखं असतं. तनाख मध्ये बोलतात ते राव मोशे फाईनस्टीन बोलतात की नाखोन तनाख मध्ये आपल्याला खजालने नाही सांगितलं की जेव्हा तनाखच्या पुस्तकांचं फिनिश करता तेव्हा तुम्ही सेवदा करता, तेव्हा तुम्ही सिउम करता. पण राम मोस्टे फाईनस्टीन आणतात की जर तुम्ही पुस्तक शिकला इयून मध्ये, जसं आपण शिकतो, ओके काय मला माहिती त्यांचा येऊन आपला येऊन, पण आपल्या स्टाईल मध्ये की आपण नाही फक्त पुस्तकी वाचतो आणि फक्त राशी, जर राशी नसेल तर नाही, ऑब्विसली नॉट. आपण बघतो गमागोत मिदर्शीम, ताना, חידה, רמח"לचे स्टुडंट, כיסא נכון, רב דוד ואלי, आणि הלכות, שולחן ערוך, כן? באמת שמחה, כן? באמת आनंद आहे की तुम्ही באמת चालू करता आणि डेडिकेशन दररोज प्रत्येक आवडायला प्रत्येक ह्याला सियू, काय भाऊ खशम सगळ्या चॅप्टर मध्ये जो कोण माणूस डेडिकेटेड आहे हळूहळू 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 हळू त्याला न समजता तो प्रोग्रेस करते. त्या स्थान सांगण्यासाठी बेजात असे बाकीचे पण जे आपले जे शिवरीम आहेत के गमारा बोला, हलाखा बेंताईम स्टॉप आहे कारण की तलमिदीम नाहीयेत.
शिवरीमला मला का स्टॉप आहे, पण तिकडं पण 10 चॅप्टर पर्यंत आपण आलो रामबामच्या. इट्स अ बिग अचीवमेंट. काल आम्ही हेच खाईन मध्ये नवीन चॅप्टर चालू केला, चॅप्टर बॅक मध्ये चॅप्टर सेकंड चॅप्टर नवीन चॅप्टर चालू केला. दररोज फक्त डेडिकेशन, दररोज दररोज येते. फ्यू इयर्स मध्ये, 3 वर्षांनी 4 वर्षांमध्ये जेव्हा आपण संपवू बेजाशिब नाग फुल नाग, तुम्ही बघा तुमचा जो अंडरस्टँडिंग आहे तोराचा तो नाही लिमिटेड असणार की फक्त असारा बेत चोम गदाराचे आमचा मर्डर झाला नाही. फुल त्याची स्टोरी त्या लेवल मध्ये कुठल्या डिग्री मध्ये त्याचा मर्डर झाला की टेम्पल डिस्ट्रॉय झालं, सगळी लोक बाहेर गेले आणि तुम्ही त्याच्यावरती भांडणं करता की मला त्यांनी अपॉइंट नाही केला. बेजात हशीम अजून खूप सारा तोरा आपल्याला आपल्या समोर. बेजात हशीम सगळ्यांना तो देतो की तुम्ही आले, तुम्ही शिवरीम कम्प्लीट अटेंड केले आणि आपण भाऊ हशेम मेलाखीमचा पुस्तक जो आहे तो पण आपण संपवला. बेजात हशेम पुढच्या वेळेला आपण चालू करू नवी इशायाहूचं पुस्तक. असं मी बोललो फक्त सिरियस लोकांसाठी. खूप सिरियस सिरियस नुसार आहे तिकडे. बेजात हशेम גם נזכה לראות את בני הנביא. सगळ्यांना मजाल טוב, सगळ्यांना חג שמח, שבוע טוב, נשמע שבוע טוב. תודה רבה सगळ्यांना. חזק וברוך הבא. מזל טוב. חזק וברוך सगळ्यांना. גלגול של נבוכדנצר זאת. כן, הוא בעצמו אמר, סדאם חוסיין בסרטון बोला, मी